पार्थ राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे, नेता आहे. संसदेमध्ये प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये करतात, त्याच्यामुळे ते भेटू शकतात. त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं काही कारण नाही. अगदी प्रशासकीय कामावरती संघटनेच्या कामाची जरी त्यांनी चर्चा केली तर त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण येत नाही. अर्थखात्यावरून सध्या घमासान सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीला अर्थखात्यात जाऊ नये म्हणून शिंदे साहेब स्वतः या ठिकाणी अमित शहाना भेटल्याचं सांगण्यात येते. मला स्वतःला असं वाटतं की वृत्त कल्पोकलित निराधार आहे. याचं कारण असं की आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब जे उपमुख्यमंत्री आहेत, ज्यांनी मधल्या कालावधीमध्ये परिवर्तन करत असताना राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे उत्तम पद्धतीने, अशा वेळेला इतर पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं ते म्हणतील असं मला स्वतःला का वाटत नाहीत. ते एक त्यांच्या पद्धतीने एक वेगळ्या पैचं राजकारण करणारे एक ते व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे आपल्या मित्र पक्षाला काय मिळू नये किंवा काय मिळावं या बाबतीमध्ये ते कधी बोलले आहेत असं मला गेल्या 3 वर्षामध्ये कधी जाणवलेलं नाही. सुसंस्कृतपणाने त्यांच्या पक्षाच्या वाढीसाठी जे करायचं आहे ते करण्यासंदर्भात ते कणखरपणाने पावलं उचलत असतात आणि ते जी काय पावलं उचलत असतात त्याला अनेक वेळेला यश मिळत असतं. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व ते त्या पद्धतीने दाखवतात. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचे संबंध सौहार्दाचे आहेत. कालही होते स्वर्गीय अजितदादा असताना, आजही आहेत आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा त्यांचे आमचे संबंध अतिशय सौहार्दाचे राहतील. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जेव्हा अर्थखातं जेव्हा होतं तेच अर्थखातं आता राष्ट्रवादीने मिळावं अशी तुमच्या पक्षाची देखील मागणी आहे ना. आमची मागणी आहे म्हणूनच आम्ही म्हटलं या विषयावरती की आम्ही पक्षाचे प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत. आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली एक कोर ग्रुपचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ इच्छित आहे. आम्हाला भेट दिल्याच्यानंतर आम्ही या विषयावरती आणि इतर अनेक बाबींवरती आम्हाला चर्चा करायची आहे. त्याला नक्की त्या विषयावरती आम्ही चर्चा करू. पण अर्थखात्यावर किती आग्रही राहणार आहात तुम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष? अर्थखातं मागण्यासंदर्भात आम्ही ज्यावेळेला भेटणार आहोत याचा अर्थ स्पष्ट आहे. सर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतलेली आहे. नंदनवन बंगल्यावर जवळपास 1 तास बंद दारावर चर्चा झाल्याची देखील माहिती आहे आणि यावेळी जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. नाही, त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले. 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले. दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात. त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही. एक आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची वाटचाल करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार आहे. पण अलीकडे शरद पवार यांचा पक्ष सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत आणि त्यानंतर सुरू झालेल्या या गाठीभेटी, त्यामुळे राजकीय महत्त्व या गाठीभेटींना आलेलं आहे. एक असं आहे की साहेबांच्या पक्षातील सहकाऱ्यांना सत्तेमधल्या सहभागाच्याबद्दल काय चर्चा आहेत, मला या संदर्भामधले काय माहिती नाही. शेवटी गेली 6 दशकं 60 वर्ष राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये पवारसाहेबांची भूमिका एक अहम पद्धतीची राहिली. त्याने केंद्र सरकारमध्ये सुद्धा त्या कालावधीमध्ये अगदी मला आठवतं की 96च्या नंतर जवळपास दर 2 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होत आल्या. त्यावेळेला केंद्राच्या राजकारणामध्ये सुद्धा पवारसाहेबांची भूमिका मोठ्या प्रमाणावरती राहिली. UPAला ताकद आणि शक्ती देण्यामध्ये सुद्धा किंवा UPAचं गठबंधन ज्यावेळेला झालं 2004मध्ये त्यावेळेला सुद्धा पवारसाहेबांचा पुढाकार त्या ठिकाणी होता. त्यामुळे ते स्वतःच एक देशाचे वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्या पक्षाने कोणाबरोबर जावं हा शेवटी साहेबांचा आणि त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. एक प्रश्न की शरद पवार गटाच्या किंवा काल सुप्रियांचं विधान सुद्धा आलं की डिलिमिटेशनला कदाचित आम्ही समर्थन देखील करू. अशा पद्धतीनं शरद पवार गटाची किंवा त्यांच्या खासदारांची सुद्धा भूमिका यावेळेला बदलत आलेली पाहायला मिळते आहे. कदाचित ते NDAच्या बाजून झुकताना पाहायला मिळत आहे. नाही, एक असं आहे की सुप्रियाताईंची ज्या ज्येष्ठ संसद सदस्य आहेत त्यांची पत्रकार परिषद मी ऐकली आणि त्यांनी हेच सांगितलं की उद्या जर का डिलिमिटेशन बिल 33% महिला आरक्षणासहित आलं तर त्यामध्ये 71 साली इंदिराजी असताना लोकसभेच्या जागा 542, 543, विधानसभा महाराष्ट्राचे 288, या जागाच्या ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्रीज करतो ह्या ज्या केलेल्या आहेत, उद्या डिलिमिटेशन करताना 1/3 महिलांच्यासाठी आरक्षण देत असतानाच
या जागांच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय भारत सरकारने या विधेयकाच्या मार्फत केला तर आम्ही विचार करू असं ते म्हटल्यात. उदाहरणार्थ काय तर आज महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, ते 48च्या ऐवजी 72 होतील. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा सदस्य आहेत, त्याच्यामध्ये 144 वाढ होईल, म्हणजे मग ते 232च्या आसपास किंवा 400 अशी ती संख्या त्या ठिकाणी जाईल. अशा वेळेला आम्ही UPAमध्ये चर्चा करून विचार करू असं सुप्रियाताई म्हणाल्यात. त्या एक जबाबदार नेते आहेत, त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने बोलतात. पण विलिनीकरणाबाबत ज्या काही चर्चा सुरू असतात काय म्हणजे असंही झालं की जी गाठभेट झाली ती विलिनीकरणासंदर्भात होती काय किंवा काय मुख्यमंत्र्यांची असं देखील एक चर्चा रंगली. हे मला एक त्याच्यातला अजब तर्क समजू शकत नाही की उद्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलिनीकरण करायचं असेल तर ते वर्षा बंगल्यावरती जाऊन चर्चा करण्याचा काय प्रश्न येईल त्याच्यात. मला काय त्याच्यातलं कळू शकलं नाही. एक स्वर्गीय अजितदादा असताना विलिनीकरणाची चर्चा झाली होती का तर झाली होती, ती अखेरच्या टप्प्यात गेलेली होती. दादांचं दुर्दैवी निधन 28 जानेवारीला झालं नसतं तर कदाचित 15-20 फेब्रुवारीच्या आसपास याचा उल्लेख आदरणीय पवारसाहेबांनी किंवा पवारसाहेबांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी जो केला की 12-15 फेब्रुवारीची तारीख ठरली होती, कदाचित त्या तारखेला दादांच्या नियोजनाप्रमाणे विलिनीकरण होऊ शकलं असतं. पण दादांच्या दुर्दैवी निधनानंतर राजकीय समीकरण पूर्णपणाने बदललेलं आहे आणि मधल्या कालावधीमध्येच सुप्रियाताई असतील, शशिकांत शिंदे असतील, त्यांनी आता विलिनीकरण हा मुद्दा संपुष्टात येऊन आता आम्ही पक्ष बांधणीचं काम सुरू करतो असं म्हटलेलं आहे. ॲज फार ॲज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचार बघता आमच्याकडे अशा पैकी कुठली चर्चा आज नाही. पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं या विषयावरती चर्चा बंद झाले अशा पैकीचं ठाम मत पक्षाच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे असं नजीकच्या कालावधीमध्ये कुठे चर्चा संभवत नाही. पण आपण म्हणताय तसं काही त्यावेळेला येईल त्यावेळेला बघू. पण दादा हयात असताना अशा विलिनीकरणाची कोणतीही चर्चा झालेली नव्हती असं राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडूनच अनेक नेत्यांनी म्हटलेलं होतं त्यावेळी. नाही, इतरांनी काय म्हटलं होतं मला माहीत नाही. मी एवढंच म्हटलं होतं की चर्चा दादांच्या पातळीवरती पूर्ण केल्या होत्या. दादा आमचे राष्ट्रीय नेते सर्व होते, त्यामुळे त्या संदर्भात चर्चा करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार होता आणि त्या पद्धतीने त्यांच्या चर्चा केल्या. त्या अखेरच्या टप्प्यात आल्या असत्या तर आमच्याजवळ त्यांनी चर्चा अधिक माहिती सांगितली असती. मला चर्चा सुरू आहेत काय पद्धतीने आहे त्याची माहिती दादांनी मला नक्की त्या ठिकाणी दिलेली होती. आता त्यांनी ठरवलेला जो फॉर्म्युला होता जो मलाही ज्ञात होता ते त्याच्यानंतरचे सगळे दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतरची सगळीच राजकीय समीकरणं पूर्णपणाने बदललेली असल्यामुळे आता तो विषय समोर नाही. सर तुमच्या ज्या गाठीभेटी झाल्या म्हणजे विलिनीकरण हा जर वेगळा मुद्दा राहिला तर त्याच्यात चर्चा सुरू झाल्या, पण तुम्ही जयंत पाटील साहेब असतील किंवा तुम्ही प्रफुल्ल पटेल साहेब तुम्ही ज्या भेटी मुख्यमंत्र्यांसोबत झाल्या त्याच्यामुळं पक्षामध्ये कुठेतरी एक मतभेद झाले किंवा नाराज झाले नेमकं काय आहे म्हणजे किंवा वैनींना किंवा पारदादांना या गोष्टी माहिती नाही असं बोललं जातं. 2 भाग आहेत. एक तर जयंतराव पाटलांची आणि आमची वर्षा बंगल्यावरती भेट झाली नाही. जयंतराव वर्षा बंगल्यावरती जरूर गेले, त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या नगराध्यक्षाच्या अपात्रतेच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी ते गेले असं त्यांनी स्पष्टपणाने काल माध्यमांशी बोलताना सांगितलं. मी आणि प्रफुल्लभाई एक तर मी गेल्या आठवड्यातच त्यांची वेळ मागितली होती. संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी यापूर्वी महाराष्ट्रामध्ये प्रथा होती की खासदारांना बोलवावं आणि दिल्लीमध्ये असलेले काही प्रश्न असतील तर ते राज्य सरकारचे दिल्लीत असतील तर त्याचा पाठपुरावा करावा. मी माझे जे काही प्रस्ताव आहेत की जे राज्य शासनाकडून दिल्लीकडे जायचे आहेत त्याच्यामध्ये दापोलीमधील पर्यटनाच्यावरती आधारित काय मुद्दे आहेत आणि त्या खात्याचे मंत्री शेखावत यांच्याकडे पत्रव्यवहार मी आदरणीय अमितभाईंच्या मार्फत केला, पंतप्रधान महोदयाच्या मार्फत केला, ते प्रस्ताव आहेत. इतरही काय प्रस्ताव आहेत त्याच्यासाठी वेळ मागितलेली होती. प्रफुल्लभाईंनी पण वेळ मागितली होती. ते परवा पहाटेच परदेशी गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्या वेळेलाच मुख्यमंत्र्यांना उपलब्धी होती म्हणून आम्हाला बोलवलं गेलं. त्यामुळे मी कालच सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये राजकीय भेट असती तर जरूर वहिनींना आम्ही सांगितलं असतं, परंतु जर का भेट राजकीय नसेल तर सांगण्याचं काय प्रत्यय नाही. काल त्याच्यानंतर आमच्या कोर कमिटीची बैठक झाली, अनेक बाबींवरती चर्चा केली. SIRची चर्चा केली, स्वर्गीय दादांचा 22 तारखेला जयंती आहे त्या कार्यक्रमाची चर्चा केली, मुख्यमंत्र्यांची भेट झाली, त्याच्याबद्दलची मला जे काही त्याबद्दलचं सांगायचं होतं ते मी त्या ठिकाणी सांगितलं.
त्याच्यामुळे काय भाषणाचं काही कारण नाही. वहिनी आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. जो आदर मला अजितदादांच्या बद्दलचा मनामध्ये होता तोच आदर बहिणींच्याबद्दलचा आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेट्याने वाटचाल करते आहे. साहेब, आमदार रवी राणा असं म्हणतात की अशक्य राजकारणात अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत. तर त्याच पद्धतीनं 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि कदाचित केंद्रीय मंत्री सुप्रिया सुळे असतील. रवी राणा फार मोठे नेते आहेत. त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती वक्तव्य करणं काय फार योग्य नाही. ते खूप मोठे नेते आहेत. पुढील 1.5 महिन्यामध्ये महाराष्ट्रात काय आणि राज्यामध्ये केंद्रामध्ये सुद्धा मोठे फेरबदल होतील आणि त्याच अनुषंगानं फडणवीस आणि शिंदे साहेबांच्या दिल्ली वारी सुरू झाल्याची चर्चा या ठिकाणी रंगलेली पाहायला मिळते. काय सांगाल? शिंदेसाहेब दिल्लीला नियमितपणाने त्यांच्या खासदारांच्या प्रश्नाच्यासाठी केंद्र सरकारकडे त्यांच्याकडे जे महत्त्वाचे विभाग आहेत नगरविकास, गृहनिर्माण, रस्ते विकास महामंडळ या निमित्ताने जात असतात. त्यांच्या प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणं काही योग्य नाही, कारण ते सुद्धा एक विकासाभिमुख नेतृत्व आहे. एकनाथराव शिंदेसाहेबसुद्धा मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांचे अनेक प्रश्न राज्य सरकारचे अनेक बाबी आज केंद्र सरकारकडे आहेत. अशा वेळेला ते जातात. भारतीय जनता पक्षाचं शिस्तचं नेतृत्व दिल्लीमध्ये आहे, त्यानिमित्ताने जातात. आता काल आज मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत काय मला माहीत नाही. मी रत्नागिरीत आहे. पण साहेब याचे राजकारणात मोठे बदल पाहायला मिळतील 1.5 महिन्यामध्ये. एक तर 20 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून संसदेचं 3 आठवड्याचं अधिवेशन आहे. ज्या अधिवेशनामध्ये कदाचित हे बिल येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आज सर्वांचं लक्ष किंवा आम्हा एनडीएमधल्या सहभागी मित्राचं अधिक लक्ष अधिवेशनावरती आहे आणि येणाऱ्या त्या विधेयकाच्यावरती आहे. त्यामुळे मग 1.5 महिन्यामध्ये नेमक्या काय घडामोडी आहेत, काळाच्या उदरात कुठे दडलेल्या असतील तर कदाचित स्वातंत्र्य दिनाच्या नंतर तुम्ही 1.5 महिना म्हटल्याच्यानंतर 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन होईल. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान महोदयांचं देशाला उद्देशून भाषण होईल. पुढच्या वर्षाचा संकल्प पंतप्रधान महोदय त्या ठिकाणी करतील. त्यानंतर काय उलाढाले असतील तर तुम्हाला माहिती असतील तर आम्ही सांगू. असू शकतात, नसूही शकतात. पण साहेब कसं आहे, आता करता आणि करणे तुम्ही जर ह्या गोष्टी म्हटलात की राजकीय भेटी नाही तर आता जर राजकारण पाहता याच्यावरती किती विश्वास ठेवायचा जनतेनं सगळ्या राज्यात लक्ष तुमच्याकडे आणि तिकडे केंद्रात लक्ष अमित भाई शहांकडे. नाही, माझ्याकडे राज्यात लक्ष असतं इतका मी मोठा नाही. पण एक खरं आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि स्वर्गीय अजितदादांचा सहकारी म्हणून काय भूमिका करावी लागत असते. ते मी नेटाने पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आमचे विधिमंडळातील सहकारी आमदार त्यांच्या विकासाच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून सतर्कपणाने ती माझी भूमिका मी सतत घेत असतो. सर तुम्ही म्हणजे शेवटचा प्रश्न म्हणजे जरी तुम्ही म्हटलात की गाठीभेटी या प्रत्येक राजकीय अर्थ काढू नये, मग अशी जसं मी म्हटलं की करताना करणे या सध्या गोष्टी म्हणजे राज्यातल्या राजकारणात सगळं बघितलं तर तसं काही अलबेल नाही, जसं की आपण गॅरंटेड देऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी नाकारला की विलिनीकरण असेल किंवा कुठल्याही इतर राजकीय चर्चा सगळ्या ते ठामपणे आता आपण म्हणू शकतो जनतेसाठी म्हणून की असं काहीच होणार नाही. एक असं आहे की राजकारण प्रभावित आहे. एक या क्षणाला त्याची चर्चा नाही, पण कधी चर्चा कुठल्या केव्हा येऊ शकतील याचा अंदाज मी आज करू शकत नाही. मला आज विचाराल तर आज तशी कुठेही धुसरशी शक्यता नाही. पण गतिमान राजकारणामध्ये अनेक बाबी आहेत. आता उद्या विधेयकाच्या बाजूनी जे काही संबंध दिल्लीमध्ये मतदानाच्या निमित्ताने जी प्रक्रिया होईल, आपण बघा ना, पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या नंतर तृणमूल काँग्रेस जी एक हाती सत्ता 15-20 वर्ष ममता दीदींच्या ताब्यामध्ये होती, तिथे जे काय राजकारण झालं आहे किंवा त्याच्यातला जो काय फेरबदल झाला आहे, मागच्याच अधिवेशनात तृणमूलचे सगळे खासदार ज्या ताकदीने या विधेयकाला विरोध करत होते, कारण माझी जागा बसायची, माझ्या बाजूलाच अभिषेक बॅनर्जी बसतात जे आज त्यांचे नेते आहेत, त्यांच्या बाजूला कल्याण बॅनर्जी बसतात. 3 आसनांची जागा आहे. त्या 2 नंबरच्या रांगेत आम्ही आहोत. तिथे तृणमूल काँग्रेसमध्ये झालेली फूट पाहायला मिळते आहे. DMK जे आज राहुल गांधींच्या बाजूला, वेणुगोपालच्या बाजूला बाळूसाहेब बसतात. DMKने पत्र दिलं की आता आम्हाला काँग्रेसच्या बाजूला बसायचं नाही, आमची आसन व्यवस्था स्वतंत्र करा. हे आम्ही मार्च-एप्रिल महिन्यामध्ये अधिवेशन ज्यावेळेला संपलं, सायनाडाईन झालं, त्यावेळेला कधीच अभिप्रेत नव्हतं. म्हणजे त्या 2 विधानसभेच्या निवडणुकीने देशातल्या राजकारणामध्ये इतका कमालीचा बदल केला
ज्या मजबूतीने इंडिया आघाडीने 230 मतं मिळवली होती, त्या आघाडीमध्ये आज 50-60 मतं बाजूला गेल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे इतक्या घडामोडी काही दिवसामध्ये घडू शकतात. तर पुढे काय घडेल असं मी तरी काय सांगू शकतो. कोणाला माहिती होतं की ममता दिदींचा दोन्ही विधानसभा मतदारसंघात पराजय होईल? कोणाला माहिती होतं की स्टॅलिनसारखे कर्तबगार नेते स्वतः विधानसभेमध्ये मुख्यमंत्री जे आहेत ते पराभूत होऊ शकतील? त्याच्यानंतर जो DMK UPA सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळामध्ये जे DMK पक्ष राहिला, त्याच पक्षाने स्वतंत्र आसनाची व्यवस्था करा, काँग्रेसच्या बाजूला नको असं पत्र लिहिणं, हे इतक्या झपाट्याने जर काय राजकारणामध्ये देशाच्या बदल होत असतील, राज्यामध्ये सुद्धा आपण मधल्या कालावधीमध्ये की 6 खासदारांनी घेतलेले निर्णय, तर कधी काय घडू शकत असतं? तर म्हणजे एक वस्तू वेगळा विषय, जंतर मंतरचं आंदोलन सध्या राजकीय विषय झालेला आहे. स्वतः उद्धव ठाकरे साहेब सुद्धा या ठिकाणी मुंबईमध्ये त्या 20 आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. कसं बघतं याच्याकडे? कारण जंतर मंतरचं आंदोलन नाही, आंदोलनाची योग्य ती दखल केंद्र सरकारने निश्चितपणाने घेतलेली आहे. अंशुक यांच्या ज्या काय मागण्या असतील त्या संदर्भामध्ये केंद्र सरकार विचार करेल. आणि ज्या वेळेला दिल्लीला जाऊ त्यावेळेला आता परवाच सोमवारपासून अधिवेशन सुरू होते, त्यामुळे त्याच वेळेला NDAची बैठक मंगळवारी बोलवलेली आहे. कालच निरोप आला की पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी सकाळी NDAच्या खासदारांची बैठक आहे. त्याला मी तिथे असेनच, अमित भाईंची पण भेट होईल, त्याला कळेल नेमकं काय चालू आहे ते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात पण तोच मुद्दा धरून महाराष्ट्रात आंदोलन आज आता एक विरोधी पक्ष म्हणून त्यांना त्यांची जी काय भूमिका घ्यावी लागत असेल ती त्यांनी घेतली, तर त्याच्यात आम्हाला कोणाला काय वेगळं वाटायचं काही कारण नाही. नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून. रामरक्षा पटल फडणवीसांनी यामध्ये सहभागी व्हावं असं देखील पत्र शिवसेनेकडून त्यांना देण्यात आलेलं आहे. जय श्रीराम.